पुण्यातल्या निवडणुकीचे निकाल कसे असतील याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. पुण्यात अर्थातच मुरलीधर मोहोळ विजयी होतील. परंतु हा विजय जो आहे तो साधारणतः 33,000 ते 43,000 या मताधिक्याने होण्याची शक्यता आहे. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात विजय होऊ शकतो. पण तो जिंकणार जे आहे ते मुरलीधर मोहोळच. काँग्रेसने ध्रुवीकरणाचा खूप प्रयत्न केला. त्याचा फटका उलट काँग्रेसलाच बसलेला आहे आणि शेवटची राज ठाकरे यांची सभा जी झाली त्याच्यामध्ये त्यांनी या गोष्टींचा स्पष्टपणे उल्लेख केला, की काँग्रेसने कशाप्रकारे फतवे काढून घेतले आणि त्यांनी मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं काँग्रेसच्या उमेदवाराला म्हणजे गंगेकरांना. त्याचा जास्ती फटका निश्चितचपणे काँग्रेसला बसणार आहे आणि राज ठाकरे यांनी जे शेवटच्या सभेमध्ये आवाहन केलं, शेवटच्या सभेमध्ये जे भाषण केलं राजसाहेबांनी, त्याचा एक फार मोठा परिणाम इथल्या हिंदू समाजावरती झालेला आहे आणि त्यांनी अर्थातच मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल त्यावेळेला टाकलं गेलेलं आहे. त्यामुळे कमीत कमी